रस्त्यावर सोनसाखळ्या चोरणारे आता थेट घरापर्यंत शिरू लागले आहेत। नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे भीती पसरली। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी महिलेच्या घरात शिरून मंगळसूत्र खेचून नेलं। पाहूया। पोलीस दलाचा धाकच न राहिल्यामुळे आता चोर रस्त्यांवरच नाही तर घरात घुसून सोन्याच्या चेन चोरू लागले। नाशिकमधल्या चोरीच्या या व्हिडिओनं महिला स्वतःच्या घरामध्ये तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो। नाशिक पंचवटी रामवाडी भागात ही घटना घडली। नंदिनी नायक नावाच्या महिला किराणा घेऊन घरामध्ये शिरत होत्या। त्याच वेळी मास्क लावून दोन तरुण तिथे आले। त्यांनी नंदिनी नायक यांना काकू काकू असं म्हणत पत्ता विचारण्याचा बहाणा केला। सरळ साध्या महिलेनं त्यांना पत्ता सांगण्यास मदत केली। दोघांना पाणी सुद्धा दिलं। पुढे काय घडेल याची साधी कल्पना सुद्धा नंदिनी नायक यांना नव्हती। पाणी प्यायल्यानंतर दोघेही चोर घरात शिरले आणि त्यांनी नाक तोंड दाबून महिलेच्या गळ्यातली चेन खेचून नेली। एकट्या महिलेनं प्रतिकार केला। शेजारच्यांना मोठ्यांना आवाजही दिले, मात्र तोपर्यंत दोघे चोरटे चेन घेऊन पसार झाले होते। घरी आल्यानंतर मी माझ्या घेऊन जिना चढत होते। मागे हे दोन होते मुले, ते जिना चढले, ते थांबले। मी दरवाजा उघडेपर्यंत ते थांबले। त्यांनी मग मला ॲड्रेस विचारला। मी त्यांना सांगितलं की इथे नाही राहते ते। मग ते म्हणे पाणी द्या। मी पाणी द्यायला पाणी दिलं त्यांना। पाणी पित होते ते। एकाने मग एका हातात त्याचा ग्लास होता, दुसऱ्या हाताने त्यांनी माझं मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या हाताने मी त्याला लोटलं। नंतर तो माझं तोंड दाबण्याचा पण प्रयत्न करत होता। त्याच परिस्थितीत मी त्याला मागे लोटलं। खाली एक दुसऱ्याला धरून ठेवल्यामुळे तो परत येऊन त्यांनी माझ्या हातावर फटका मारला आणि मग ते दोघंही पळत तसेच निघून गेले पळून। किती सोनं होतं तुमच्या गळ्यामध्ये? 2.5 तोळ्याचं होतं। काय होतं 2.5 तोळ्याचं? मंगळसूत्र। की ह्या सगळ्या प्रसंग पॅन्डेल पोत, म्हणजे आपण जी म्हणतो ती पॅन्डेल पोत होते। हे सगळ्या गोष्टींकडे पाहून हे मी पहिल्यांदाच घरात घुसून जे चोरी करतात ना, ते त्याबद्दल मी खूप शॉक झाले की 3ऱ्या मजल्यावर चढून त्यांनी ही चोरी केली। म्हणजे एकदम शॉक झालेली। जटापटीमध्ये सोनसाखळीचा काही भाग तुटून खाली पडला, पण तरी जवळपास 3 तोळं म्हणजे साधारणतः 3 ते 3.5 लाखांची चेन चोरून दोघे निसटली। दोघांनी मास्क घातले असले तरी दोघांचा चेहरा बऱ्यापैकी सीसीटीव्ही मध्ये टिपला गेलाय। सोनसाखळी चोरीमध्ये नाशिकमध्ये कोण सक्रिय आहे याच्या सगळ्या खबरी पोलिसांना असतात। त्यामुळे नाशिक पोलीस किती काळामध्ये या दोघांना जेरबंद करतील हे पाहावं लागेल। जॉब निमित्त घरातले करते पुरुष महिला बाहेर असतात। घरी आपले वयस्कर नागरिक असतात तर सेफ्टी डोअर बसवलं पाहिजे। त्यांचं
पूर्णपणे चौकशी केल्याशिवाय घरात घेऊ नये त्यांना. आणि तुम्हाला जर शंका येत असेल तर डायल 112वर तात्काळ फोन करायचा. डेप्युटी मार्शल डेल्टा वाहने आमच्या CR गाड्या वगैरे गस्तीवर असतात, जवळपास असतात, तात्काळ आपल्याला मदतीला येतात. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.